पहिल्यांदा कळलं नव्हतं नॅशनल मिळाल्यावर नॅशनल किती मोठा असतो. एक वटका समाज एका ठिकाणी स्थिर झाला तर काय त्यांच्या आयुष्यामध्ये ड्रास्टिक चेंज घडू शकतो. जिप्सीमध्ये बघाल तर त्याच्यामध्ये त्याला ताजं खायची इच्छा असते फक्त, पण त्याला खायला मिळत नसल्यामुळे त्याच्याकडे एक गोष्ट होती की तो वास घेऊ शकत होता. वास तर त्याला ते फ्रीमध्ये मिळायचं आणि त्याला कोणी अडवत नव्हतं. याच्यावरती गोष्ट काल्पनिक गोष्ट लिहिली आणि ती फिल्म केली. मला प्रोड्युसरने आपल्याकडं जिप्सी करणार कसं, म्हणजे बायकोचं काही सेविंग्ज होतं, आमचे काही दागिने होते आणि त्याच्यामध्ये एका मित्राने मला मदत केली खूप. त्या टीमला चहा पाजायलाही पैसे नव्हते. जिप्सी पूर्ण कंप्लीट करायला जवळजवळ 5 वर्ष लागली. सुरुवातीच्या काही सीन्समध्ये त्याला चप्पल नाही आणि ते विदाऊट चप्पल तिकडं जवळजवळ 42 डिग्रीज तापमान असायचं सोलापूरमध्ये. इतक्या उन्हात शूट करायचा, तुला पण तेवढाच प्रॉब्लेम झाला? त्यापेक्षा लय जास्त. हां, मग तू कसं केलंस रे? मग मी काय करायचं, बाबांच्या पाय देऊन थांबायचं. मग हे त्यासाठी आणखी चॅलेंज होतं की पायात काठा घुसला, काय टोचलं तर ते चेहऱ्यावरची रेष सुद्धा हल्ली नाही पाहिजे. तुला कधी खूप सारे रिटेक्स वगैरे जर होत होते तर बाबा कधी रागवायचे का? नाही, मी पहिल्या नाही तर दुसऱ्या टेकला होता म्हणा, असं थोडी नॅशनल अवॉर्ड दिलं मला. नमस्कार, मी अमेय. तुमचं स्वागत आहे देसी पॉडच्या नव्या एपिसोडमध्ये. आज आपल्यासोबत आहेत 2 व्यक्तिमत्व ज्यांनी ऑर्डिनरी परिस्थितींवर मात करून एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी घडवली. नॅशनल अवॉर्ड जिंकलेला इतक्या लहान वयात मोठ्या कलाकारांना मागे टाकणारा कबीर खंडारे आणि त्यांचे वडील आणि जिप्सी पिक्चरचे दिग्दर्शक शशी खंडारे. साध्या घरातून आलेल्या या दोघांची ही कहाणी, इन्स्पिरेशन असलेली जिवंत मिसाल. ना कुठली फिल्म स्कूल, ना मोठं बॅकग्राऊंड, पण शशी सरांची जिद्द आणि मेहनतीने त्यांनी हा बनवलेला चित्रपट म्हणजे जिप्सी. आणि कबीरने इतक्या कमी वयामध्ये जे नॅशनल अवॉर्ड मिळवलं ते कित्येक मोठ्या कलाकारांचं स्वप्नच राहतं. आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत या प्रवासातले फायनान्शियल स्ट्रगल्स, फॅमिली आणि फ्रेंड्समुळेच हा फिल्म कसा बनला, बाप लेकाचं खास नातं, कबीरची ही जर्नी नॅशनल अवॉर्डपर्यंत आणि नॅशनल अवॉर्ड नंतर आयुष्यात घडलेले बदल. हे सगळं आपण या आज गप्पांमध्ये उलगडणार आहोत. कबीर आणि जिप्सी पिक्चर हे डेस्टिनीज चाइल्ड आहेत आणि आज आपण त्यांची मॅजिक स्टोरी ऐकणार आहोत. तर मग सुरू करूया चर्चेला. शशी सर, कबीर, वेलकम टू देसी पॉड. थँक्यू सर. बाकी आता सध्या मला असं वाटतं की जे काही घडामोडी घडल्या आहे मागच्या 2 आठवड्यांमध्ये, हे तुमचं कितवं म्हणजे 100-200 इंटरव्ह्यू असेल? तर म्हणजे एकंदरीत सध्या फील काय आहे? कारण सडनली नॅशनल अवॉर्ड्स अनाऊन्स झालेत आणि जिथे तिथे आपण बघतोय सध्या फक्त जिप्सीची चर्चा आहे. तर एकंदरीत काय फिलिंग काय येतं? खूप छान वाटते मला. पहिल्यांदा कळलं नव्हतं नॅशनल मिळाल्यावर नॅशनल किती मोठा असतो. मग आता एवढे सारे हे केले चॅनल्स, हे आता कळलं नॅशनल किती मोठा आहे. पण सर आता सध्या बघितलं तर नॅशनल अवॉर्ड्स झालं आणि त्याच्या आधी कान्स झालं, तर ऑलमोस्ट जेवढे पण म्हणजे एकदम फेमस अवॉर्ड्स आहेत ते तर ऑलमोस्ट आपल्याला वाटतं जिप्सीचा सॉर्ट ऑफ चेकलिस्ट झाली आहे. जिप्सीने ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी म्हणजे ऑलमोस्ट जिंकले आहे, ऑर रादर त्याच्यात स्क्रीनिंग झाली आहे त्यांची. पण आता मला तुमच्या दोघांकडनं थोड्या मागच्या गोष्टी जाणून घ्यायला आवडेल. आता जिप्सी 2023 ची फिल्म आहे, आता 2 वर्ष ऑलमोस्ट झालेत आणि स्पेशली मागच्या 2 आठवड्यांमध्ये ज्या काही गोष्टींचा डेव्हलपमेंट्स घडल्या, तर त्यामुळे फक्त तुलाच कबीर अवॉर्ड न मिळता बाकीच्या ज्या अवॉर्ड्स आहेत फिल्मला मिळाल्या, त्याबद्दल पहिले तर तुम्हा दोघांचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. आणि आता मला थोडं फिल्मची जर्नी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. मला सर सगळ्यात पहिले विचारायचं आहे तुम्हाला की हा जो लीड आहे
कॅरेक्टर त्याच्याबद्दल, कारण मी प्लॉट खूप कमीदा ऐकण्यात येतो की एक कॅरेक्टर, लीड कॅरेक्टर, आणि त्याची जी थीम आहे, त्याचा जो प्लॉट आहे पूर्ण स्टोरीचा, सेंट्रल आयडिया ती रिव्हॉल्व करते एक सेन्सरी ऑर्गनवरनं, ज्याच्यावरनं त्याला वास आणि जेवण याच्या अवतीभवती पूर्ण ती स्टोरी रिव्हॉल्व करते. तर याचा जो जर्म आहे, सीड, ते कुठनं सुरू झालं तुमच्या डोक्यात? सगळ्यात आधी म्हणजे ही फिल्म्स मला करावीशी वाटली त्याच्याबद्दल आधी सांगतो. मी 1999 ते 2000 गोष्ट असावी कदाचित. मी गावाकडं होतो, 7वीला होतो शाळेमध्ये. तर त्यावेळेस मी एक घटना बघितली होती की ती घटना अशी होती की त्यावेळेस 2000च्या आसपासच्या वेळेस की मनोरंजनाची साधनं एवढी वाढली होती की अगदी खेडेगावातसुद्धा घरोघरी टी व्ही आल्या होत्या. मोबाईलचं एवढं नव्हतं, पण तरी पण मोबाईल्स पण आले होते, पण टी व्ही प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही होते. आणि सिरियल्स, फिल्म्स सगळ्या अगदी थिएटरला पेक्षा घरी लोक जास्त बघायचे. तर त्याच पिरियडमध्ये मग अशीही काही लोकं होती जे मनोरंजन करत फिरत होती, भटक्या समाजामध्ये असतील. मग त्याच्यामध्ये बरेच लोक आहेत. मग ते डोंबारे असतील जे कसरतीचे खेळ करतात, किंवा सापगारोडे असतील, अजून बरेच लोक आहेत. सॉरी. तर त्याच्यामध्ये डोंबारी एक समाज आहे ज्याच्यावरती ही फिल्म आहे, जो भटका समाज आहे. तर आमच्या गावामध्ये एक असा व्यवसाय आहे की प्रत्येक समाजातली लोक तो व्यवसाय करतात. तर मी गावात असताना ती डोंबारेची एक उत्तम पवार नावाचा एक मोठा, त्यांच्या घरातला एक मोठा व्यक्ती, म्हणजे वयाने मोठा असणारा. मला वाटतं तो फिल्ममध्ये पण, हां, फिल्ममध्ये तेच कॅरेक्टरचं नाव ठेवलं आहे मी, Right. उत्तम पवार, राईट. जे कबीरचा वडील आहे, उत्तम बरं. पवार. तर तो त्याच्या भावांबरोबर, बहिणींबरोबर डोंबारी, तो त्यांचं ठरल्याप्रमाणे दरवर्षी त्यांचा एक रूट ठरलेला असतो. त्या रूटने प्रत्येक गावात जातात, खेळ करतात, एखादा दुसरा दिवस राहतात. त्यातनं जे काय पैसे मिळतात, काय खायला मिळतं ते खातात, किंवा कोणी जुनी कपडे, चप्पल असं देतात. ते माळरानावरती त्यांचे झोपडी वगैरे टाकतात आणि तिथं राहतात. असं ते सगळं त्यांचं शेड्यूल असतं. आणि त्याच्यामध्ये झालं काय की ह्या सगळ्या त्या 2000च्या पिरियडमध्ये की त्यांना ते कोणी बघायला येईना, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये टी व्ही असायचा, बायका सगळ्या सिरियल बघायच्या आणि ते बघत नव्हते. मग त्यांना त्यांचं पोट भागणं पण अवघड होऊन गेलं. तर उत्तम पवारबरोबर जवळजवळ ती सगळी 16 का 18 जण होती. 14-15 जण भाऊ होते, बाकीच्या त्याच्या बहिणी, आणि बहिणींचे लग्न झाले, त्यांचे नवरे, अशी जवळजवळ मला वाटतं 35-40 लोकांची फॅमिली होती. ती आमच्या गावामध्ये आली. आमचं सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ तालुक्यामध्ये गाव आहे, यावली नावाचं. बरं. तर ते आमच्या यावली गावामध्ये आले आणि ते खेळ करायला लागले. पण ते खेळ बघायला कोणी गेलं नाही. पण तिथे एक गोष्ट त्यांना सापडली की त्यांना तिथं काम मिळालं, तात्पुरतं का होईना काम मिळालं. कारण गावामध्ये प्रत्येकाचा तो व्यवसाय असल्यामुळं लोक कामाला हवीच होती गावामध्ये. तर त्यांना ते काम मिळालं आणि ते काम त्यांनी केलं तर त्यांना भारी वाटेल, कारण त्यांना आयुष्यात पहिल्यांदा एक दिवस काम केलं तर 200-100 रुपये असे काहीतरी त्यावेळेस मिळाले असतील. मला अमाऊंट नाही माहिती, पण त्यांच्यासाठी खूप मोठे, कारण ते समजा 100 रुपये जरी त्याला पहिल्यांदा मिळाले असतील एका माणसाला काम करून, ते जेवढा खेळ करून तेवढे मिळायचे त्यांना पूर्ण सगळ्या फॅमिलीचे. तर एका माणसाला मिळायला लागले, त्यांना ते फारच भारी वाटलं. आणि ते उत्तम पवारने डिसिजन घेतलं की नाही, आपण आता हे सोडूयात सगळं काम जे करतोय ते डोंबारी खेळ, आणि आपण ह्या गावामध्ये सेटल होऊ, हे कामधंदा करूयात. पण त्यांना त्यांच्या म्हणजे सवयीच असते अशी की ते एका ठिकाणी राहू शकत नाहीत. 2-3 दिवस झाले की एका गावातनं दुसऱ्या गावात ते निघून जातात. मग उत्तम पवारने त्याच्या बायकोने डिसिजन घेतलं की नाही, आपण उत्तम पवारची 2-3 मुलं, त्याची बायकोने तो डिसिजन घेतलं इथंच थांबूयात. ते थांबले, पण त्याचे भाऊ, आई वडील ते नाही थांबले, ते पुढे निघून गेले. बरं. मग ते परत पुढच्या वर्षी काय झालं की ते फिरून परत त्यांचं ज्या रूटप्रमाणे आमच्या गावामध्ये आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की उत्तम पवारला आता की तो एक झोपडं टाकले आणि ठिकाणी वर्षभर झालं राहतोय, त्याला काहीतरी कामधंदा मिळतो आणि तो करतोय. तर त्या लोकांनी त्यातल्या 2-3 लोकांनी ठरवलं की नाही, आपण पण राहूयात. असे परत 2-3 लोकं राहिली, परत पुढच्या वर्षी 4-5 लोकं, असे 3-4 वर्षामध्ये सगळीच त्याची फॅमिली तिथं सेटल झाली. तर थोड्या दिवसाच्या काळानंतर असं घडलं की त्यांना आपल्या ग्रामपंचायतीकडून कोणत्या तरी एका योजनेतनं घरं मिळाली, घरकुल योजनेतनं घरं मिळाली. घर मिळालं,
त्यांचे रेशन कार्ड झाले, आधार कार्ड झाले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी घडली की ती उत्तम पवारचा मुलगी होती ती. आता बरं. फिल्ममध्ये मी मुलगा घेतला. अच्छा. ती मुलगी 9वी शाळा शिकली. हम्म. शाळेत गेली, ती शाळा शिकली. म्हणजे एक भटकी समाजातली लोक, म्हणजे एक भटका समाज एका ठिकाणी स्थिर झाला हो. तर काय त्यांच्या आयुष्यामध्ये ड्रास्टिक चेंज घडू शकतो. तर ही घटना मला खूप आवडली आणि ह्या घटनेवरती मग मी ती खूप दिवस ही माझ्या डोक्यात होती आणि मग जेव्हा मी फिल्म करायचं ठरवलं त्यावेळेस मग ही ह्याच्यावरती गोष्ट, काल्पनिक गोष्ट लिहिली आणि ती फिल्म केली. बरोबर. अशी त्या फिल्मचा जर्नी सुरू झाला. पण ह्याच्यामध्ये तुम्ही आता जो प्रश्न विचारला की स्मेलवरून, हो. तर स्मेल ही ह्या माणसांसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. म्हणजे आता बऱ्याच गोष्टी, आता मिडल क्लास फॅमिली किंवा अप्पर क्लास वगैरे त्यांच्यासाठी नाही, पण एकदमच भटकी असतील, दलित असतील किंवा म्हणजे आत्ताचे पण नाही, पण आधीच्या गोष्टी, हो, हो. आता पण बऱ्याच गोष्टी सुखसुविधा आलेल्या आहेत. तर त्यांना बऱ्याच गोष्टी खाव्या वाटायच्या गोष्टी, म्हणजे अगदीच तुम्ही जिप्सीमध्ये बघाल तर त्याच्यामध्ये त्या जो त्याला ताजं खायची इच्छा असते फक्त, मग ती भाकरी असू द्या, भाजी असू द्या, तर त्याला ते खायला मिळत नसतं. आणि मग त्याने खूप वेळा तो ट्राय करतो, पण त्याला खायला मिळत नसल्यामुळे त्याच्याकडे एक गोष्ट होती की तो वास घेऊ शकत होता. वास तर त्याला ते फ्रीमध्ये मिळायचं आणि त्याला कोणी अडवत नव्हतं आणि ते वास घ्यायची त्याला सवय लागली. मग ही गोष्ट माझ्या डोक्यात आली आणि मग मी ते फिल्ममध्ये तो महत्त्वाचा धागा ठेवला आणि त्याच्यावरती मग ते एक प्लॉट लिहिला आणि असं झालं ते. राईट. आणि यालाच जसं जो तुमचा लीड कॅरेक्टर आहे ज्योत्या, तर त्यामध्ये तुम्हाला कबीरला कास्ट करायचा हा एक आधीपासूनच ठरलेला तुमचा डिसिजन होता की? कबीरचं कास्टिंग तसं फार ॲक्सिडेंटली झालेलं आहे. मी जेव्हा 2020मध्ये स्क्रिप्ट लिहित होतो जिप्सीची, त्यावेळेस मी सुरुवातीलाच जे महत्त्वाचे कॅरेक्टर्स होते, लीड कॅरेक्टर, तर त्यांचं कास्टिंगला सुरुवात केली होती. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला मुलगी होती, कबीरच्या ऐवजी तिथं मुलगी होती फिल्ममध्ये. आणि मग त्यावेळेस मी ती मुलगी खूप ऑडिशन्स घेतल्या. आम्ही एक मोठं ऑडिशन ठेवलं होतं. त्याच्यानंतर खूप लोकांना भेटलो, बऱ्याच इन्स्टिट्यूटला ॲक्टिंगच्या भेटलो आणि एक मुलगी आम्हाला अशीच एका ॲक्टरच्या रेफरन्सनी मिळाली. चांगली मुलगी होती ती आणि तिचं कास्ट केलं. आणि त्याच्यामध्ये फिल्ममध्ये अजून ॲक्टिंग व्यतिरिक्त काही गोष्टी होत्या. हे डोंबरे असल्यामुळं त्यांचे ते शारीरिक, म्हणजे सर्कस होता तो, म्हणजे खेळ, तर ती तशी आम्हाला हवी होती की तिची बॉडी पूर्ण अशी लवचिक पाहिजे होती. ते स्टंट त्याच्यामध्ये करायचे होते. तर तिला ते क्लास वगैरे लावला, आम्ही क्लास लावला आणि झालं असं की आमचं शूट पुढच्या वर्षी होतं. बरं. 1 वर्षानंतर शूट होतं. 1 वर्ष आधीच आम्ही या सगळ्या गोष्टी सुरुवात केली. म्हणजे 21ला तुम्ही शूट करणार होतं? हां, मग म्हणजे मग मला वाटतं त्याच्या आदल्या वर्षी मी लॉकडाऊन 20ला झालं ना आपल्याकडे. हां, तर आदल्या वर्षी मी कास्ट केलं होतं. 19ला कास्ट केलं होतं. 20ला शूट जाणार होतं शूटला. आणि आमची सगळी तयारी वगैरे झाली. आता फ्लोअरवरती जाऊयात ते सगळं झालं आणि शूटिंग आम्ही लावलं होतं एप्रिल, मे, जून, जुलै. कारण त्याच्यामध्ये उन्हाळा, पावसाळा, पाऊस पडल्यानंतरचा एक मधला एक पिरियड आणि त्याच्यानंतर पण पुन्हा पाऊस, असं सगळं होतं. तर त्याच्यामध्ये मग झालं काय की आम्ही शूटला जाण्याआधीच आमची सगळी तयारी झाली आणि लॉकडाऊन पडलं आणि झालं, मग ते सगळंच थांबलं. बरोबर. मग आता थांबलं असं की फक्त 1-2 महिने पुढे जाऊन चालणार नव्हतं, डायरेक्ट 1 वर्ष पुढे ती पोस्टपोन होणार होती. खरं. मग आता आम्ही थांबलो, काहीच करू शकत नव्हतं. मग लॉकडाऊन संपलं, त्याच्यानंतर दिवाळीनंतर आम्ही पुन्हा तयारी केली, सगळं झालं आणि परत आम्ही फ्लोअरवरती जाणार. त्यावेळेस पुन्हा आणखी एकदा पुढच्या वर्षी लॉकडाऊन पडलं. सेकंड 21चा आता. हां. आणि 2 वर्ष अशीच फिल्म पोस्टपोन झाली. त्याच्यामध्ये झालं काय की ती मुलगी जी होती तिची हाईट खूप वाढली, ती मोठी दिसायला लागली. त्याच्यामध्ये लॉकडाऊन तर विषय होताच आमचा पोस्टपोन झाल्यामुळं, पण तिच्या घरचे जरा थोडं ओव्हर एक्सायटेड होते. तर ती, मी सांगितलं त्या गोष्टी, त्यांनी काही केल्या नाही. मग त्यांचाही चांगलाच हेतू होता की आपल्या मुलीला कुठं अडचणी येऊ नयेत ते करावं. म्हणजे समजा मी एक दिवस क्लास सांगितला होता, तर ते गपचिप 4-4, 5-5 दिवस क्लासला जायचे, असं मला नंतर कळलं. आणि मग त्याच्यामध्ये मग तिची हाईट वाढली आणि बऱ्याच गोष्टी झाल्या आणि मग ते थांबलं. तिचा तो इनोसंट जो होता, इनोसंटनेस जो होता, त्याच्यातला तो दिसत नव्हता. ती मोठी दिसायला लागली. मग आता म्हणलं नाही यार, हिला घेऊन फिल्म वर्क होणारच नाही. मग एक काम करूयात म्हणलं, एकतर हिला दुसऱ्या फिल्ममध्ये कुठेतरी कास्ट करूयात किंवा जिप्सीमध्ये एक छोट्या कॅरेक्टरसाठी करूयात, पण हिला घेऊन आता करणं अशक्य आहे. कारण ती फिल्मचा तो जो मेन जो गाभा होता इनोसंटनेस फिल्ममधला, तो नव्हता त्याच्यामध्ये येत. आणि मग मी 3ऱ्या वर्षी आम्ही फ्लोअरवरती जाणार होतो. 3ऱ्या वर्षी मग आम्ही जुळवाजुळव केली 22ला जुळवाजुळव केली
आणि आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ती मुलगी पाहिजे होती. ती आम्ही सगळी शोधत होतो. हो खूप त्याच्या ऑडिशन्स घेतल्या, खूप ठिकाणी भेटलो लोकांना. हो इव्हन ते नोमॅडिक ट्राईब जे डोंबारे होते त्यांच्यातलेही काही मुलीला भेटलो. त्यांनाही काही कास्ट केलं, पण ते थांबायलाच तयार नव्हते, थांबतच नव्हते. थांबत नव्हते म्हणजे शूटिंग नाही, शूटिंग सुरूच व्हायचं होतं. आणखी शूटिंगला खूप वेळ होता. म्हणजे त्यांचं समजा त्यांना आम्ही वर्कशॉपसाठी ऑफिसला आणलं, बरं तर ते 1-2 तास थांबायचे, खूप चंचल होते, ते निघून जायचे न सांगताच बरं निघून जायचे. अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. आणि मग मी विचार केला की अरे ह्यांना घेऊन करणं पण अवघड आहे. हो ती मुलगी पण मला काही मिळत नव्हती. काही जिम्नॅस्टिक क्लासेस होते, हो. तिकडून मी ट्राय केलं, होत नव्हतं. हम्म. आता तिसऱ्या वर्षी आम्ही जुळवाजुळवून करून फिल्म आता होत होती, पण हो. प्रॉब्लेम असा झाला होता की काय करावं. आणि मला वाटतं 1-1.5 महिना फक्त शिल्लक राहिला होता. आणि मी ऑफिसमध्ये एक दिवशी बसलो होतो असं संध्याकाळी, आणि खूप टेन्शनमध्ये होती, कारण ती मुलगीच मिळत नव्हती मला आणि तिच्याशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं. आणि मी त्या दिवशी कबीरला ऑफिसला घेऊन गेलो होतो. आणि तो खेळत होता आणि माझ्या लक्षात आलं की अरे एक गोष्ट होऊ शकते, फिल्म थांबण्यापेक्षाच मुलीऐवजी मुलगा घेतला तर. हम्म. मी थोडा विचार केला, म्हणलं डन. कबीरचं काम मला माहीत होतं. आम्ही याच्या आधी काही शॉर्ट फिल्म्स आणि मी माझ्या व्यतिरिक्त काही डिरेक्टर्स बरोबर फिल्म्स वगैरे त्यांनी केले होते, मला हो. माहीत होतं. मी तो डिसिजन घेतला की एक गोष्ट करू शकतो, भले त्याला तर त्या जिम्नॅस्टिक आणि ह्या सगळ्या गोष्टी येत नसतील, हो तर एक गोष्ट करू शकतो की त्याचा इनोसंटनेस आणि त्याच्या ॲक्टिंगवरती आपण जरा भर देऊन बरं ती फिल्म करू शकतो. हां, आता फिल्ममध्ये त्या गोष्टी नाही आहेत ज्या मी डिझाईन केल्या त्या सगळ्या खेळाच्या वगैरे, पण ती त्याच्या पाठीमागे लागलं असतं तर फिल्म झाली नसती. पण मग मी ॲक्टिंगवरती जास्त भर दिला, ॲक्टिंगवरती त्याच्या जास्त काम केलं. हो हां, आणि मग ते झालं वर्क. आणि त्याच ऍक्टिंगने आज नॅशनल अवॉर्ड जिंकलं. पण तुला तुला 1-1.5 महिन्याआधीच कळलं की तुला ही फिल्म करायची आहे. नाही, मग तेव्हा मला सांगितलं तुला फिल्म करायची. मग कळालं मला. मग कळालं, बाबा म्हणले की आता आपल्याला फिल्म करायला जायचं आहे. त्यांनी मला एक सांगितलेलं की आपण दिल्लीला गेलं की ते एअर हॉस्टेल ना, हां एअर हॉस्टेल असतात ना, हां हां थांब, ते मी सांगतो. ह्याच्या आधी आम्ही एक शॉर्ट फिल्म केली होती. हां कबीर त्यावेळेस 3.5 वर्षाचा होता हां आणि 3.5-4 वर्षाचा होता. सुरमा नावाची शॉर्ट फिल्म होती ती. आणि त्याच्यात त्याचं फार इनोसंट आणि असंच कॅरेक्टर होतं. आणि मी त्याला एक गोष्ट तेव्हा सांगितली होती की म्हणलं कबीर हे असं असं कॅरेक्टर आहे. म्हणजे मी त्याला 1 वर्ष आधी स्क्रिप्ट त्या ह्याची सुरमाची ऐकली होती. आणि मी असं आपण फिल्म करतोय अशी गोष्ट आहे असं असं कधी सांगत नाही. जनरली मी तुला तर एक गोष्ट सांगतो, आपण बसत असं. एक दिवशी संध्याकाळी जेवण वगैरे झालं, आम्ही आमच्या घरात बसलो होतो आणि त्याला म्हणलं तुला आता एक गोष्ट सांगतो मी. आणि त्याच्या आधी सांगितलं की हे असं आहे, ह्याचं कॅरेक्टर आहे, असं नाव आहे आणि ते हे होतं बघ, आता कसं ऐकतो. त्याला ती गोष्ट सांगितली. ती गोष्ट तो सांगता सांगता इतका संपत आल्यानंतर इतका रडला, रडून रडून त्याने उलट्या केल्या. त्याला ती फार भावली ती गोष्ट. त्याला तेच त्यात तो गोष्टीतला मुलगा हरवतो असं होतं. आणि त्याला आणखी माहीत नव्हतं की तो ते कॅरेक्टर तो करणार. पण तो तेच विचारायचा की बाबा तुम्हाला आता सापडला पाहिजे, ते सीन लिहा तुम्ही, तो सापडला पाहिजे, असं त्याचं ते हे होतं. आणि त्यावेळेस मी तुला सांगितलं, तर मग नंतर सांगितलं की हे कॅरेक्टर तुला करायचं आहे. मग त्याला ते म्हणजे काय वाटत होतं त्यावेळेस मला माहीत नाही, कारण ते फार इमोशनल होतं कॅरेक्टर. काय वाटत होतं तुला तेव्हा? हरवल्यावर मी काय करू मग आता. हां मी नाही म्हणणार होतो, पण मी पोहोचले. त्यावेळेस मी त्याला एक गोष्ट सांगितली की हे जर कॅरेक्टर तू चांगलं केलं, मी सांगेल तसं तू करायचं, तर एक गंमत घडणार आहे म्हणलं आपल्याला. आपण दिल्लीला जाणार आहोत, तुला नॅशनल अवॉर्ड मिळणार म्हणलं. आपण दिल्लीला जाणार आणि दिल्लीला जाताना आपल्याला फ्लाईटमध्ये विमानात जावं लागतं. तोपर्यंत तो कधी विमानात बसला नव्हता. मग विमानात बसल्यावर काय गंमत घडते माहिती आहे का म्हणलं. विमानात बसले की त्या एअर होस्टेस त्याने ते मोबाईलमध्ये वगैरे क्लिप वगैरे बघत होते. ते येतात, असा ट्रे असतो त्यांच्याकडे, त्याच्यामध्ये सगळे किंडर जॉय भरलेले असतात. आणि ती येते एअर होस्टेस आणि तुझ्याजवळ येऊन अशी थांबते, एक्सक्यूज मी सर, डू यू वॉन्ट किंडर जॉय? आणि तू सगळे असे किंडर जॉय घ्यायचे, ते काहीच म्हणत नाही. म्हणलं हो बाबा, म्हणलं हो, म्हणलं यस करणार मी. आणि हे स्वप्न घेऊन त्याला ती गोष्ट करायला लावली आणि ती केली. पण आम्ही ती चांगली फिल्म चांगली झाली, बऱ्याच फेस्टिवलला गेली, पण त्या फिल्मला काही नॅशनल नाही मिळालं. आम्ही अपेक्षा होती, त्यांनी चांगलं कॅरेक्टर केलं पण त्याला मिळालं नाही. पण ही गोष्ट जिप्सीला मी परत म्हणलं आता परत चान्स आहे आपल्याला, त्यावेळेस नाही मिळालं पण. आणि मला आनंद होतो आहे की ते आता घडलं आहे. आणि आत्ता आम्ही जातानाच फ्लाईटमध्ये आधीच सांगणार आहे त्यांना की असं असं आहे ही गोष्ट जी करणार, आणि ते मी फ्लाईटमध्ये ती शूट करणार आहे.
असं आहे. म्हणजे तुम्ही दुसऱ्या फिल्मसाठी त्याला म्हटलेलं नॅशनल अवॉर्ड मिळणार आणि नेमकं जिप्सी बरोबर ते घडलं. हां हां. तुझं कसं होतं रे जेव्हा तू फ्लाईटमध्ये गेला, सांग ना कसं होतं? म्हणजे पहिल्यांदा बसलेला ना तू? हां, आत्ता दिल्लीला नाही. दिल्लीला आता आम्ही आय थिंक ऑक्टोबरला जाणार. पण ह्याच्या आधी आम्ही इफी हां. गोव्याला फिल्म सिलेक्ट हां, झाली हां, आणि तिकडं 2-3 कॅटेगरीत होती. हां, म्हणजे माझं बेस्ट डेब्यू डिरेक्टर इंटरनॅशनल कॉम्पिटिशनला नॉमिनेशन होतं. हां. ज्याच्यामध्ये भारतातले 2च डिरेक्टर होते. महाराष्ट्रातलं मी एकटा होतो आणि एक आय थिंक कन्नड डिरेक्टर होते. हां, असे 2 जण होतो. त्याच्यानंतर इंडियन पॅनोरामामध्ये पण होती त्या कॅटेगरीत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यासाठी सांगतो की एक लहान मुलांची कॅटेगरी त्याच्यात ती सिलेक्ट झाली. अच्छा, त्याच्यात पण झालेलं आहे. त्याच्यात सिलेक्ट झाली हां, युनिसेफला. युनिसन. हां, तर त्याचं एक वेगळं खास स्क्रीनिंग होतं त्याचं. त्यावेळेस मग आम्ही पहिल्यांदा तो फ्लाईटमध्ये बसला होता आणि मग आम्ही पुणे टू पणजी असं गेलो होतो. पण आता जेव्हा तू हो म्हटलं आणि जेव्हा तुला कळलं की आता आपल्याला ही फिल्म शूट करायची आहे, तर तेव्हापासून ते शूट करेपर्यंत जास्ती वेळ नव्हता, बरोबर? म्हणजे शूटिंगला जास्ती वेळ नव्हता. तर तू एक नेमकं विचारलं काय बाबांना, की मला म्हणजे बाबांकडनं ब्रीफ काय घेतला तू? काय म्हटलं त्यांना, की काय म्हणजे कशी तयारी करू मी? असं काही विचारलं, की जसं ते म्हटलं तसंच तू करत गेला? तसं ते म्हणणं तसंच. तसंच करत गेला हां. आणि जसं आणि इतक्या वेळेवर तुझ्याकडनं बाबांनी होकार म्हणून घेतला, तर तू काही प्रॉमिस करून घेतलं, की हे झालं की मला हे गिफ्ट पाहिजे हां? असं काही? हां. काय काय करून घेतलेलं? किंडर जायचंच. किंडर जॉयचं. सर पण आता एक झालं कास्टिंगबद्दल, आपण कास्टिंगबद्दल बोलतोय आणि त्याच्यात याचा अर्थात लीड असल्यामुळे खूप इम्पॉर्टंट रोल होता. पण त्याच्या व्यतिरिक्त मला याचं आहे स्पेशली प्रोडक्शन पार्टवर, कारण तुम्ही ऑलरेडी सांगितलं 2 वर्ष फिल्म ढकलल्या गेलेली पॅन्डेमिकमुळे आणि एक झालं जेव्हा शूटवर आपण जातोय त्या वेगळ्या अडचणी. मी माझ्या रिसर्चमध्ये मला असं कळालं की फक्त पॅन्डेमिकच नव्हे तर इतर लॉजिस्टिक्स टीम वाईज आणि बऱ्याचशा अडचणी आलेल्या तुम्हाला. त्यावर तुम्हाला काही शेअर करायला आवडेल का? आता अडचणी म्हणलं तर तुम्ही म्हणाल तर मला जिप्सी पूर्ण कंप्लीट करायला जवळजवळ 5 वर्ष लागली. मी जेव्हा सुरू केली तेव्हापासून पहिलं स्क्रीनिंग पीपला झालं 2024ला. 24ला. हां, पहिलं स्क्रीनिंग झालं तिथपर्यंत डिसेंबर 24पर्यंत 5 वर्ष लागली मला फिल्म करायला. 5 वर्ष ह्यासाठी लागली की प्रचंड अडचणी आल्या, प्रचंड. रोज फिल्म थांबत होती. फ्लोअरवर गेल्यानंतर तर रोज होतंच, पण त्याच्या आधी रोज सगळं घडायचं. कारण मुळात त्या कोविडच्या ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट घडली की त्यावेळेस माझ्याकडे एक प्रोड्युसर होता, जो पार्ट प्रोड्युसर होता. म्हणजे मी आणि तो असं आम्ही 2 जण प्रोड्युसर होते. आणि आम्ही एक विशिष्ट खर्च काढला होता. त्या खर्चामध्ये आणि माझं क्रेडिट्स आणि या सगळ्या गोष्टी म्हणून आम्ही 2 जण पार्टनर होतो. बरं आणि ती फिल्म करणार होतो. बरं. मग ते 2 वर्ष पोस्टपोन झाल्यामुळं त्याला वाटलं की नाही आता आपण नको, हे होणार नाही वाटत नाही ह्यांच्याकडनं. आधीच 2 वर्ष तर शूटिंगच पोस्टपोन झाले. त्याच्या आधी 1 वर्ष हे लिहितच होते. 3 वर्ष आत्ताच झाले. तो नंतर जॉईन झाला होता काहीतरी 2-1 वर्षानंतर. आणि तो बॅकआउट झाला. मी त्याला सांगितलं अरे नको हो, फिल्म खूप चांगल्या लेवलवरती जाणार आहे, घडणार आहे. आणि त्यांनी काय पैसे पण नाही इन्व्हेस्ट केले ते आणि तो बॅकआउट झाला. म्हणजे तुमचं म्हणणं 2 वर्षात 2 गोष्टी, एक म्हणजे लीड ॲक्टर तुमचा हो गेला, हो हो त्याच्यानंतर पार्ट टाइम जो तुमच्याबरोबर प्रोड्युसर आहे तो पण गेला. हो हो इथपासून सुरुवात होती. हो. त्याच्या व्यतिरिक्त अजून पण कास्टिंगच्या बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. तर त्याच्यामध्ये ते प्रोड्युसर बॅकआउट झाला आणि आम्ही 2-3 वर्ष पुढे गेलो. आणि जेव्हा कबीरचं कास्टिंगपर्यंत आलतो ना त्यावेळेस, त्याच्या आधी मला वाटतं हे 2022ची फेबची वगैरे गोष्ट आहे. तर 2022ला मी सगळं म्हणजे फिल्म बंद केली ती कोविडनंतर. 21लाच बंद केलं. ऑफिस बंद केलं सगळं आम्ही ऑफिसचं सगळं मटेरियल वगैरे ऑफिस बंद केलं. ऑफिसचं सगळं मटेरियल वगैरे मी सगळं घरी घेऊन गेलो. थांबवलं होतं. त्यात मला कर्ज झालं होतं प्रोड्युसरचं. ते कर्ज तो पैसे मागत होता. आता तेच कसं द्यायचं हा प्रश्न होता माझ्यापुढं. आणि ते होत असताना पण मला एक अस्वस्थता होती की नाही, मला जिप्सी काही ॲट एनी कॉस्ट करायचीच आहे. त्या पिरियडमध्ये जिप्सी आर्ट फिल्म असल्यामुळं कोणी अशा विषयाला शक्यतो प्रोड्यूस करत नाही आहेत. मी ह्याच्या आधी पण 2 फिल्म्स लिहिल्या होत्या जिप्सीच्या आधी. त्याही आर्ट फिल्म्स होत्या. म्हणजे मी ह्यासाठी सांगतो आहे की
त्या दोन्ही फिल्म इतक्या लोकांना पिच केल्या होत्या, इतक्या म्हणजे मी लिहून ठेवलेत आकडेत माझ्या डायरीमध्ये. तर मी 250 लोक, जो जिप्सीचा प्रोड्युसर जेव्हा हो म्हणला मला, जो होता तो बॅकआउट झाला तो हो म्हणेपर्यंत 250 लोकांना मी भेटलो होतो. 250 लोकांना, म्हणजे ते प्रोफेशनल प्रोड्युसर होते असं नाही की कोणी म्हणले की अरे मला करायची फिल्म, एवढे पैसे लावू शकतो. मी त्यांना भेटायचो, त्यांना गोष्ट सांगायचो, त्यांच्याबरोबर बऱ्याच मीटिंग व्हायच्या, स्क्रिप्ट ऐकवायचो. म्हणजे 250 लोकांना भेटलो. ती गोष्ट, आधीच्या दोन्ही गोष्टी इतक्या लोकांपर्यंत माहीत झाल्या त्या की मग नंतर शेवटी मला ते स्क्रॅप कराव्या लागल्या, की इतक्या लोकांना माहीत झालं. म्हणलं याच्यावर आता फिल्म करून काय फायदाच नाही. खूप लोकांना माहीत झाली गोष्ट. आणि त्या आधीच माहीत झाली म्हणजे तुमचं म्हणणं की जो कॉन्सेप्ट आहे, आयडिया आहे, हां, स्क्रिप्ट माहीत झाली होती. तो ती स्क्रिप्ट हां, ती आधीच सगळ्या लोकांना रिव्हील झाली होती की मार्केटमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये, की अरे हे अशी गोष्ट आहे. सगळ्यांना विषय माहीत होता, काय आहे त्याच्यामध्ये माहिती. मी एवढ्या लोकांना ऐकवली होती ना. मग त्याच्यामुळे मला वाटलं की नको आता ही बंद करूयात. आणि मी मग ही तिसरी फिल्म जिप्सी घेतली. तेव्हा तुम्हाला एक प्रोड्युसर क्रॅक झाला आणि तोही बॅकआउट झाला. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की आता ही 22 जानेवारीची गोष्ट असेल. त्याच्या आधीच मी ऑक्टोबरला सगळंच बंद केलं होतं, 21च्या. आणि 22 जानेवारीला मला मी मग दुसरी गोष्ट लिहायला घेतली आणि ती करत होतो. ती कमर्शियल गोष्ट होती, पण मला ती गोष्ट जिप्सी मला इतकी अस्वस्थ करत होती की मी पुढे जाऊ शकत नव्हतं. आणि एक दिवशी मी माझ्या भावाला, जो माझा भाव आहे विकास, जो साऊंड रेकॉर्डिस्ट आणि डिझायनर फिल्मचा जिप्सीचा, त्याला फोन केला. म्हणलं नाही आपल्याला जिप्सीच करायची. तर म्हणलं अरे प्रोड्युसर नाही आपल्याकडं, जिप्सी करणार कसं आता? दुसरी जी आपण करतो ते कदाचित त्याला मिळेल, कारण ती कमर्शियल होती. म्हणलं नाही, मला अस्वस्थ वाटतंय, मी तीच फिल्म कर, पण मग कसं करणार? मग आम्ही ठरवलं की आपण बघूयात, चालू तर करू, बघू काय होतं. आणि आता एप्रिल मे मध्ये आपण फ्लोअरवरती दरवर्षीप्रमाणे जाऊ शकतो. एप्रिलला जर ठरवलं तर अजून 2-1 महिने आहेत, तोपर्यंत काहीतरी करू आपण इंडी लेवलवरती फिल्म करू म्हणलं. मग आम्ही त्यावेळेस त्या पिरियडमध्ये आमचा स्टुडिओ, साऊंडचा स्टुडिओ टाकायचं चालू होतं. थोडेफार आम्ही पैसे सेव्हिंग केलं होतं, जमा केले होते. त्याला म्हणलं आपण ते पैसे इकडे टाकूयात, फिल्म करू. तोही म्हणला ठीक आहे. त्याच्यानंतर माझं काही, म्हणजे बायकोचं काही सेव्हिंग्ज होतं, आमचे काही दागिने होते. आणि त्याच्यामध्ये एका मित्राने मला मदत केली खूप. त्यांनी मला काही अमाऊंट दिली, तू करतोयस तू कर. आणि असं मिळून बजेट आम्ही काढलं. पण ते बजेट किती होतं? आमच्या ओव्हरऑल बजेटच्या फिल्मच्या फक्त 15% होतं. इतकं सगळं करून पण ते ओव्हरऑल फिल्मच्या 15% बजेट होतं. एवढ्यामध्ये फिल्म करणं म्हणजे अवघडच होतं. पण म्हटलं आहे आता एवढे तर आहेत, आपण किमान हे उन्हाळ्याचं शेड्यूल करूयात. आणि पावसामध्ये समजा जून जुलैला नाही गेलो तर आपण आणखीन 1-2 पुढे पाऊस आहे तोपर्यंत करूयात म्हणलं. आणि ते सुरुवात केली. पण नंतर लक्षात आलं की आम्ही जिकडं शूट करणार आहोत कोकणातलं, तिकडं पाऊस लवकर येतो आणि लवकर जातो. बरं. त्याच्यामुळं जेव्हा आपण जुलै जून तेव्हाच करावं लागणार होतं. नंतर आणखी पुढे गेलं की मग ते थोडंसं ग्रीनरी सुकून जाते ज्या भागात आम्ही करणार होतो शूट त्या. आणि झालं पण तसं, असं प्रॉब्लेम्स पण बरेच आले. आणि मग आम्ही सुरुवात केली. मग आम्ही पहिल्या शेड्यूलला हे केलं. आणि मग आता झालं काय की जी फिमेल ॲक्ट्रेस होती, बरं, जी ह्याच्या आईचं कॅरेक्टर करणार होती, तिला मी 2-3दा बोललो, पण तिचं जरा बोलण्यातून मला असं जरा निगेटिव्हच वाटायला. मग मी विचारलं, मित्राचीच बाईक होती माझ्या ती, मी विचारलं तर त्यांनी सांगितलं अरे ती प्रेग्नंट आहे. अच्छा. आणि आता म्हणजे हे तुम्ही ज्यांनी रोल प्ले केला आहे त्यांच्या आधीच हां, तिच्याबरोबर मी 2-3 वर्ष म्हणजे सगळं बरं रीडिंग ह्या सगळ्या गोष्टी कास्टिंगवरती आता करणार का. आणि मग ते करणं शक्यच नव्हतं. ती तयार नव्हती, आणि मलाही ते योग्य वाटत नव्हतं. बरोबर. आणि फिल्ममध्ये ह्याची आई प्रेग्नंट आहे, हो, पण ती जवळजवळ 7 महिन्याचं पोट आहे. आणि ती आत्ता काहीतरी 2-3 महिन्याची होती. आणि ते तिकडचं ऊन आणि हे फार अवघड होतं सगळं त्याच्यामध्ये करणं. आणि मग मी डिसिजन घेतलं, यार नाही होऊ शकत, काय करायचं. तर कबीरचं झालं होतं. त्याच्यानंतर मग त्या मधल्या काळामध्ये ते कबीरचं झालं होतं त्यावेळेस. आणि मग ती दुसरी मुलगी बघत होतो मी. आणि मग आम्ही ती जी आत्ता जी फिल्ममध्ये आहे, राजीचं जे कॅरेक्टर केलं, बरं, जो त्याची आई, तिचं मग ॲक्सिडेंटली मला वाटतं त्याच्याही आधी एक दुसरी मुलगी आम्ही शूटला घेऊन गेलो होतो. ॲक्टर होती ती, पण तिला तिकडचं ते ऊन सहन होईना. 8 दिवस आम्ही शूटिंगच्या मला वाटतं 1 महिनाभर आधी गेलो होतो आपण. 1 महिनाभर आधी आम्ही प्रीला गेलो होतो तिकडं. आम्ही एप्रिलला जाणार होतो फ्लोअरवरती, पण इकडं एवढं पुढे गेलं की आम्ही ठरवलं की आता मेमध्ये जाऊयात. आणि एप्रिलमध्येच आम्ही तिकडे गेलो. तर आम्ही एप्रिलमध्ये गेलो.
आणि त्या मुलीला तिकडे घेऊन गेलो. इकडं आम्ही 1-2 दिवस आम्ही रीडिंग वगैरे केलं आणि एप्रिलमध्ये गेलो. पण तिला ते ऊन सहन होईना आणि तिला ते कॅरेक्टर पण मला वाटतं जसं तिला जमेना. अच्छा. हां, मग मी शेवटी 2-4 दिवस थांबलो आणि असं वाटायला की यार जिप्सी म्हणजे अवघडच आहे करणं. किती एवढ्या अडचणी सगळ्या येतात. आणि अगदी शूटिंगच्या 2 ते 3 दिवस आधी असेल, एका दुसऱ्या मुलीला म्हणलं ट्राय करूयात आपण. आणखी एका आमचा जो एक राजा नावाचा माझा एक चीफ असिस्टंट होता आणि त्याने सांगितलं की अरे ही माझी अशी मैत्रीण आहे बघ. तर लुकवाईज मला ती चांगली वाटली. पण परत ते ॲक्सेंट होते. आम्ही हिच्यावरती काम केलं होतं तिकडचं ते म्हणजे त्याच्यामध्ये जिप्सीमध्ये 4 भाषा आहेत. एक त्यांची डोंबारी भाषा आहे. त्याच्यानंतर ती ज्या कन्नड भाषा आहे, पहिल्या सुरुवातीला कन्नड भागामधून फिरत असतात ती कन्नड आहे. त्याच्यानंतर कोकणात जातात ती भाषा आहे आणि मराठी, अशा 4 भाषा आहेत. आणि मुळात त्यांचं ॲक्सेंट जो आहे मराठीमध्ये ते डोंबारी आहेत पण मराठीमध्ये बोलतात कारण ते इकडेच राहतात महाराष्ट्रात. बरोबर. पण त्यांचा ॲक्सेंट वेगळा. तर त्या ॲक्सेंट तिला जमणं हे सगळ्याच गोष्टी अवघड आहेत. आणि मग मी तिला 2-3 दिवस आधी बोलवलं. तिचं काय ऑडिशन्सच्या क्लिप मागवल्या. 2-3 दिवस आधी बोलवलं आणि मी ते करून बघितलं. तर वाटलं की हे वर्केबल आहे आणि नाही झालं तरी पर्याय नव्हता मला. मग मी तिला सांगितलं तू डिरेक्टरवरती पूर्णपणे ट्रस्ट ठेव आणि जे सांगतोय ते कर. कारण आता तुला असंही मग तू कर म्हटलं तर तुला पण जमणारच नाही ते. बरोबर. हां, आणि मी असा स्क्रिप्ट जी लिहिली होती त्यातला एक शब्दही म्हणजे अगदी ॲक्सेंटसुद्धा त्यातला असेल किंवा एक शब्दसुद्धा इकडचा तिकडं, कारण मी एवढे दिवसापासून त्यासाठीच ती लिहिली होती स्क्रिप्ट. आणि मग ते आम्ही स्क्रिप्टप्रमाणेच प्रत्येक गोष्टी केली आणि असं मग ते झाले. पण मग जेव्हा शूट झालं त्यानंतर मग भयानक अडचणी सुरू झाल्या. म्हणजे शूट कम्प्लीट झाल्या? नाही, शूटिंग सुरू झाल्यानंतर. अच्छा, शूट म्हणजे आतापर्यंत आपण हां, हे सगळं प्री प्रोडक्शनचं पार्ट आहे. प्रीचं पार्ट आहे. पण आता जसं तुम्ही उन्हाचं बोलत होता, तर तुला आता इतके मोठे मोठे ऍक्टर्स एवढा प्रॉब्लेम होत होता त्यांना इतक्या उन्हात शूट करायचा, तुला पण तेवढाच प्रॉब्लेम झाला? त्यापेक्षा लय जास्त. हां, मग तू कसं केलंस रे? पाणी टाकून पायावर. पाणी टाकायचं म्हणजे शॉटच्या आधी असं पाणी टाकायचं आणि मग परत टेक दिल्यानंतर आपण सर टेक्स पण भरपूर होत असतील तुमचे? हो, खूप. मग अशा वेळेला कंटिन्यू मग बिना चपलीचं राहायचं होतं. हां, मग तिला अडचण झाली म्हणून सावलीच मला थांबायचं होतं. मला एका जागेत थांबायला आवडतच नाही. इकडून तिकडे फिरावं ते. अच्छा. मग मी काय करायचं, बाबांच्या पायावर पाय देऊन थांबायचं. अच्छा, म्हणजे जेव्हा फक्त शॉट चालू नसायचा तेव्हा पायांवर पाय ठेवून ठेवायचा. बापरे, यार कसं केलंस रे तू? मलाच नाही माहित. आणि हे सगळं प्री प्रोडक्शनचे चॅलेंजेस आणि नेमकं जेव्हा तुमचं पहिलं जे शेड्यूल होतं उन्हाळ्यातलं, जेव्हा तुम्ही शूट करायला चालू केलं, मग म्हणजे आता आपण शूटवर जातोय, तर तेव्हा काय अडचणी चालू झाल्या तुमच्या? खूप अडचणी होत्या. म्हणजे अगदीच रोज 2-3 वेळेस असं व्हायचं की आता थांबते, आपण फिल्म थांबते, पुढे जात नाही, थांबते सगळं, असं रोज घडायचं. तर सुरुवातीलाच बाकी याच्या वेळेस तर चॅलेंजेस खूप होतेच की कबीरचं घेऊन चॅलेंजेस खूप होतेच आहे. कारण त्याचं जे कॅरेक्टर होतं ते जोत्या नावाचं एक कॅरेक्टर आहे. ते भटक्या फॅमिलीतला तो एक छोटा मुलगा आहे आणि त्याला चप्पल नसते. बरं. फिल्ममध्ये पहिले काही पहिले सुरुवातीच्या काही सीन्समध्ये त्याला चप्पल नाही आणि ते विदाऊट चप्पल तिकडं जवळजवळ 42 डिग्रीज तापमान असायचं सोलापूरमध्ये. आणि ते आम्ही मेमध्ये शूट करतो. आम्ही शूट चालू केलं आम्ही मेमध्ये 25 मेला 2022ला. भयानक म्हणजे टॉपला. एप्रिल मे म्हटल्यावर एकदम पीकवर असतं सगळं. हां, सगळं. आणि त्याच्यामध्ये त्याची चप्पल नाही आहे तर डांबरी रस्त्याने त्याला चालायचं होतं. त्याच्यानंतर सगळ्या रानावनातनं भटकायचं होतं, जंगलातून फिरायचं होतं, काट्यातून. तर हे सगळं त्याला ते विदाऊट चप्पल करावं लागायचं होतं. आणि चॅलेंज दुसरा असं गोष्ट होती की ते हे भटकी असल्यामुळे त्यांना ती सवय, अगदी काटा जरी मोडला पायाला तर ते बघतसुद्धा नाही आहेत. रक्त जरी आलं तर ते मातीत घासतात असं पाय आणि निघून जातात, बघत नाहीत ते काटासुद्धा. म्हणजे इतकी स्ट्रॉंग कंडिशनिंग असते की ते भटकी लोक त्यांचं कुसळ घुसलं ते त्यांना रोजचं असतं त्यांच्या जीवनात. मग हे त्यासाठी आणखी चॅलेंज होतं की पायात काठा घुसला, काय टोचलं तर ते चेहऱ्यावरची रेषसुद्धा हल्ली नाही पाहिजे कारण तो भटका. आणि ते
हा मोठा टास्क होता माझ्यासाठी डिरेक्टर म्हणून, त्याच्यासाठी ॲक्टर म्हणून होता. आणि ते केलं त्यांनी. तो कट होईपर्यंत तो त्या कॅरेक्टरमध्ये राहायचा. मग काय पायात काठा घुसू दे, कुसळ असू दे, पाय भाजू दे, काही होऊ दे. मग सुरुवातीचं ते शेड्यूलला तर मग मी ठरवलं की चप्पल मीच घालत नव्हतो, कारण मी पण घालत नव्हतो, कारण त्याला त्रास होतो म्हणून. पण नंतर काय व्हायचं की मग त्या कट झाला की तो माझ्याकडे येऊन थांबायचा, मग माझ्या पायावर थांबायचा. मग मी चप्पल घालायचो, माझ्या पायावरती त्याला थांबवायचं. कट झालं मग त्याच्या पायावरती पाणी होत, असं असं ते सगळं केलं त्याच्यामध्ये. पण आता हे सगळं करत असताना जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलं की पहिला शेड्यूल तुम्ही लावला तेव्हा तुमचं फक्त 11% फायनान्स तुमच्याकडे होतं, 15%. 15%. आणि त्याच्यानंतरचा जो, आता तर आपण पहिल्याच शेड्यूलवर आहे अजूनही, मग नंतरचे पैसे, नंतरचं फायनान्स कसं तुम्ही मग? आमचं जे बजेट होतं ते बजेट प्रीलाच खरं तर संपलं सगळंच. प्रीला सगळं संपलं, जे जमा केलं होतं ते. आणि ह्याच्यामध्ये फक्त 2-3 लोकांना कळलं होतं, जे माझे जवळचे होते. समीर कदम, माझा जो मेकअप आर्टिस्ट आहे, तो माझा कोर टीममधला माणूस आहे. माझा लहान भाऊ आणि EP माझा, असे तिघांनाच माहिती होतं की नेमका प्रॉब्लेम काय. तुम्हाला सांगतो, आमचा पहिला दिवस होता 25 मे 2022. अक्कलकोटला मुहूर्त होता. त्या दिवशी पहिला सीन शूट करणार होतो. आम्ही सगळे म्हणजे आम्ही वर्कशॉपला जाऊन परत रिटर्न आलो होतो, परत गेलो होतो. 8 दिवस आधी परत रिटर्न गेलो होतो. तर आम्ही अक्कलकोटला आम्ही सगळी टीम तिथं जी होती ती सगळी कोर टीम आणि बाकीचे सगळे जे टेक्निशियन पुण्यातून येणार होते. आम्ही तिथं पोचलो. पण खरं सांगायचं तर पहिल्या दिवशी पहिला सीन घ्यायच्या आधी मला आमच्या टीमला चहा पाजायलाही पैसे नव्हते. पैसे सगळे संपले होते. माझा भाऊ EP ते पुण्यात आले होते. एक ठिकाणी मी एका मित्राला सांगितलं होतं, तुम्हाला पैसे देणार होता, पण ते अजून मिळाले नव्हते, पोस्टपोन झालं होतं. आणि अक्कलकोटमध्ये आम्ही गेलो, मेकअप वगैरे झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि बरेच मग म्हणायची की अरे चहा नाश्ता करूयात. आणि मी त्यांना म्हणायचं अरे पहिलं काम करू ना आपण. मग नंतर मी त्यांना म्हणायचं की अरे पण दर्शन घेऊन या. मी असं वगैरे टाळत होतो मी त्यांना. खरी कंडिशन तिथं म्हणजे जो समीर दादा होता त्यालाच माहीत होतं की काय काय प्रॉब्लेम येतो. आणि आम्ही मग 10-11 वाजेपर्यंत मग हे माझा भाऊ आणि EP पुण्यातून आले आणि ते पैसे घेऊन आले. आणि त्याच्यानंतर मग पुढचं आमचं एक 4-5 दिवसाचं ते आम्ही करू शकणार होतो. अशी अवस्था होती आमची फिल्मची. असं आहे. आणि हे सगळं फक्त तुमच्या 2-3 जणांना माहिती होतं, बाकी जेवढे ऍक्टर नाही, कोणाला काहीच माहीत नव्हतं. खरं प्रॉब्लेम काय ते माहीत नव्हतं. सांगितलं असतं तर सगळे मग ते पहिल्या दिवशी सगळं स्पॉईल झालं असतं. बरोबर. म्हणजे आणि आताही तुम्ही जे म्हणताय ते तुम्ही 4-5 दिवसाच्या शेड्यूल बद्दलच बोलताय. हो. म्हणजे हे सगळं ऑन द गो होतं. हो. त्याच्यानंतर मग आणखी मग वेगळं. हो. माय गॉड. कबीर, तुला यातलं माहिती होतं का रे सगळं? तुला पण आत्ता पहिल्यांदा कळत आहे का हे सगळं? पहिल्यांदाच ऐकतोय तू? बापरे. पण असं तू हे सगळं करत असताना तुला कधी खूप सारे रिटेक्स वगैरे जर होत होते वगैरे, तर बाबा कधी रागवायचे का? एवढं सगळं चालू होतं बाबांच्या डोक्यामध्ये, तर रागवायचे का? अरे काय म्हणजे बरोबर दे ना टेक, असं वगैरे कधी व्हायचं तुझ्या बरोबर? नाही, मी पहिल्यांदा तर दुसऱ्या टेकला ओके होता. पहिल्यांदा तर दुसऱ्या टेकलाच ओके होता. म्हणजे तू 1 टेक ऍक्टर आहेस रे. म्हणा असंच थोडी नॅशनल अवॉर्ड दिला मला. नाही पण यार, ॲक्च्युली हॅट्स ऑफ याकरता, कारण हे सगळं करत असताना ॲक्टर्स मॅनेज करणं, म्हणजे माहिती आहे 5च दिवस शॉर्ट आहे आपले, त्याच्यानंतर काय माहिती नाही. आणि ऑलरेडी एवढं मोठं बॅगेज, 3 वर्ष ऑलरेडी पुढे फिल्म गेली आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे माहिती नाही हे संपणार पण आहे की नाही. तर हे तर मला वाटतं विथ ड्यू रिस्पेक्ट याला खूप वेळेपणा लागतो. कबीरला घेऊन एक होता की बाप म्हणून होता, त्याला तो त्रास होतो, तो बाप म्हणून मला प्रचंड त्रास व्हायचा. पण डिरेक्टर म्हणून वेगळा होता की मला ते पाहिजेच होतं, जे पाहिजे त्या गोष्टी होती. हा वेगळा स्ट्रगल होता. दुसरा, हे बाकीचे को आर्टिस्ट होते ते काही वेगळ्या कारणांमुळं ते वेगळ्या पद्धतीने त्रास देत होते, हे त्यांना मॅनेज करणं होतं. तिसरा, प्रोड्युसर पण मीच होतो, म्हणजे माझी बायको आहे प्रोड्युसर, तिचं नाव आहे. प्रोड्युसर म्हणून वेगळ्या लेवलवरती तो सगळा वेगळा स्ट्रगल होता. आणि फर्स्ट फिल्म असल्यामुळे एक मी याच्या आधी बऱ्याच फिल्म्स असोसिएट म्हणून केलेल्या आहेत, पण इंडिव्हिज्युअली ॲज अ डिरेक्टर रायटर म्हणून पहिलीच फिल्म होती. तर तो एक वेगळंच प्रेशर असतं. हे सगळं प्रेशर घेऊन पाहिजे ती गोष्ट करणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. बरोबर. या सगळ्यामध्ये तुमची ज्या वाईफ आहे त्या प्रोड्युसर पण आहेत, पण त्यांना
या कबीरला इतकं सगळं करत असताना बघताना त्यांचं एकंदरीत काय रोल होता, आणि दुसरं म्हणजे त्यांचं रिॲक्शन काय होतं, कारण जसं तुम्ही शेड्यूल सांगितलं उन्हात अनात, मग त्यांचं कसं या सगळ्यामध्ये बेसिकली त्यांचं रिॲक्शन काय होतं? खरं तर फिल्म झाली ती फक्त माझ्या फॅमिलीमुळे झाली. कारण मी फक्त नव्हतो तिथं करायला. मी होतो, माझा लहान भाऊ जो आहे विकास, तो साऊंड रेकॉर्डिस्ट आणि डिझायनर आहे. तो फक्त तिथं डिझायनर आणि साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून काम नाही करायचा, तो प्रोडक्शन पण करत होता. बाकीचं सगळं तो हँडल करत होता. EP लेवलच्या ज्या गोष्टी होत्या तोच करत होता. त्याच्यानंतर माझी बायको जी होती ती कॉस्ट्यूम डिझायनर आहे फिल्मची, तर कॉस्ट्युम्स तिने केले होते. एवढंच नाही तर माझे आईवडीलसुद्धा आमच्याबरोबर सेटवरती म्हणजे असायचे कंटिन्यू, कारण ती घरची फिल्म असंच करायची. म्हणजे मला आठवतं की माझी आई झाडून काढण्यापासून जेवणाची ताटं उचलण्यापासून सगळे माझ्या घरचे काम करतात. तर सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला. मला वाटतं तुमच्या आजी पण फिल्ममध्ये. हो, तिनं एक कॅरेक्टर केलं आहे छोटासा. बरं. आजी पण आहे, तिनं पण कॅरेक्टर केले. तर सगळेच आमचे होते आणि माझ्या गावात शूट झाल्यामुळे मला गावातल्या खूप लोकांचा सपोर्ट होता. म्हणजे असं होतं की मला आठवतं एक माझा मित्र आहे, क्लासमेट आहे, गणेश नाव आहे त्याचं. तर म्हणजे बऱ्याच लोकांनी गेले. त्याचं एक मला विशेष आठवतं आहे की आम्ही बरेच दिवस झालं काहीतरी सण होता काहीतरी, आणि त्यावेळेस आम्ही ती गोष्ट घेऊ शकत नव्हतो. तर त्यांनी ठरवलं की नाही, शशी म्हणला आज युनिटला माझ्याकडनं जेवण, आणि ती काहीतरी गोष्ट त्यांनी ती दिली आणि आम्ही एका धाब्यावरती आम्हाला सगळ्यांनी तिथून जेवण मागवलं त्यांनी त्या दिवशी, आणि ते झालं. त्याच्यानंतर आम्ही जिथं शूट करत होतो ते एक बापू म्हणून आमचे एक मित्र आहेत, त्यांनी पण खूप मदत केली. म्हणजे अगदी घरात त्यांनी म्हणजे त्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा होती. हो. तर त्यांनी सांगितलं युनिटला की आज आमच्याकडनं जेवण. तर त्यांनी आमरस वगैरे पोळ्या अशा घरच्यासारख्या सगळ्या युनिटला, असं बऱ्याच लोकांनी आम्हाला खाण्यापिण्यापासून त्यांच्या घरातल्या वस्तू. आता आम्हाला याच्यात कसं होतं जिप्सीमध्ये की आम्ही नवीन गोष्टी घेतल्या होत्या. तर ते आम्ही आता हे कॉस्ट्युम्स आहेत कबीर, सगळ्यांचेच कॉस्ट्युम्स असतील, याच्यामधले सगळे आर्टच्या प्रॉपर्टी असेल, तर ती आम्ही जे शक्य होतं, ज्यांना जे शक्य नव्हतं, जी लोकं देत नव्हती, त्यांना आम्ही त्या नवीन गोष्टी द्यायचो. म्हणजे आता कबीरसाठी चप्पल हवे, तर ती जी चप्पल ज्याची हवी होती ती तशी नवीन त्याला चप्पल घेऊन जुनी आम्ही त्याच्याकडे येत. पण काही लोकांनी असंही केलं की नाही घेऊन जा म्हणून अजून पण. मग त्यांनी फार घरातल्या सगळ्या वस्तू बऱ्याच कितीतरी दिल्यात. म्हणजे अंथरूण, पांघरूण, भांडी, सगळ्या गोष्टी दिल्यात. म्हणजे मी ना ही इंग्लिशमध्ये खूपदा फ्रेज ऐकतो, डेस्टिनीज चाइल्ड. तर ना मला ना याच्यापेक्षा ॲप्ट या पिक्चर करता आणि कबीर करता टर्म नाही सुचत आहे याकरता. कारण असं बघा ना, ज्याला तुम्ही कास्ट केलं, 2 वर्ष एकदम रेडी होती लीड, आणि त्यानंतर त्यांना ॲक्टिंग स्किल्समुळे नाही, दुसऱ्या कारणामुळे सोडायला लागतं आहे फिल्म, आणि नेमकं ते कॅरेक्टर कबीर करतोय आणि त्याच करता नॅशनल अवॉर्ड मिळतो. तर हे मला असं वाटतं सगळ्या गोष्टी प्लॅन असतात त्या गोष्टी. माझा स्वामींवरती खूप प्रचंड विश्वास आहे. अगदी मला माहिती आहे, आम्ही सुरुवातच अक्कलकोटमध्ये केली. अक्कलकोट टू गणपतीपुळे असा तो फिल्मचा जर्नी, आमचं पॅकअप गणपतीपुळ्यात झालं. तर स्वामींनी अशा कितीतरी गोष्टी अशा दिल्यात, आम्ही त्या जर्नीमध्ये अनुभवल्यात. मग त्यावेळेस वाटायचं अरे असं का घडतं आहे. मी खूप म्हणजे भांडायचो त्यांच्याबरोबर, असं का घडतं. पण नंतर जेव्हा फिल्म कंप्लीट झाली, बऱ्याच गोष्टी, त्या गोष्टींचा मला फायदा पुढं कळायला लागला. फेस्टिवल्सला बरंच म्हणजे कॅरेक्टर्सनुसार असेल, काही लोकेशन्स होते किंवा काही घटना पण घडल्या होत्या की ते मला अनावश्यक काही गोष्टी घ्याव्या लागल्या, पण त्याचा फायदा मला पुढं खूप झाला फेस्टिवलच्या दरम्यान सगळा. तर ते सगळं प्लॅन असतं. तुम्ही जे म्हणलात ती खरी गोष्ट आहे. म्हणजे मला आता तुमचं दोघांचं जे रिलेशन आहे, अर्थात तुम्ही डिरेक्टर पण आहात आणि त्याच्यानंतर कबीर, पूर्ण तुम्ही काम करून घेतलं, आणि हे सगळं मध्ये एकंदरीत जेव्हा तुम्ही त्याला बाकी ॲक्टर्सच्या याच्यामध्ये ठेवता किंवा स्किल्सच्या दृष्टिकोनातनं बघता, तर मी अवॉर्डबद्दल नाही म्हणत आहे, अवॉर्ड एक वेगळी टेस्टिमनी आहे आणि जी त्याला ती मिळाली. पण तुम्हाला काय वाटतं असं की स्पेशल असं काय होतं कबीरमध्ये ज्याच्यामुळे तो कॅरेक्टर तो तितक्यात सहजरित्या नेल करू शकला? त्याचं स्पेशल म्हणजे त्याचं ॲक्टिंग. तो फार कमाल ॲक्टिंग करतो. म्हणजे आत्तापर्यंत मीच नाही, डिरेक्टर म्हणून नाही सांगत आहे, जेवढ्या डिरेक्टर बरोबर त्यांनी काम केलं, फार त्याचं काम आवडलं सगळ्यांना. आणि त्यांना फार जे
वयाने मोठे असणारे जे ॲक्टर्स आहेत त्यांना ज्या गोष्टी माहीत असतात ते सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत. म्हणजे ते अगदी त्याचं ॲक्टिंगची सुरुवात आईच्या पोटात असल्यापासून झाली. असं का म्हणायचं? त्याचं कारण सांगतो हां की मी एक शॉर्ट फिल्म करत होतो. हां 2015चा वगैरे काळ असेल किंवा हां. 15-16चा असेल. आणि त्या शॉर्ट फिल्ममध्ये एक प्रेग्नंट बाई हवी होती मला आणि मी ती शोधत होतो. म्हणजे फार मोठं कॅरेक्टर नव्हतं, छोटंच कॅरेक्टर होतं. आणि माझ्या अचानक लक्षात एकदा असं आलं की अरे, कारण असं कोणी करत नाही म्हणजे प्रेग्नंट असलेले खरोखर, कारण आमचं बजेट नव्हतं त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आम्हाला ओरिजिनल कोणतरी नव्हतं आणि असं कोणी करायला तयार नव्हतं. आणि मग मी माझ्या बायकोला, ती प्रेग्नंट होती, कबीर त्यावेळेस पोटात होता, तिला विचारलं की मग घाबरत विचारलं, कारण कोणी करणार नाही मला माहिती होतं, पण आता विचारलं तर तिने होकार दिला लगेच. आणि ते कॅरेक्टर तिने केलं. ते ह्यासाठी होतं की ते प्रेग्नंट असल्यामुळं. कबीर त्यावेळेस पोटात होतं, म्हणजे म्हणून म्हणतो की तो पोटात असल्यापासून, आईच्या असल्यापासून तो काम करतो. अभिमन्यू. आणि आमच्या घरात पण सगळं वातावरण फिल्मचंच आहे. माझा आणखी एक लहान भाऊ आहे महेश नावाचा, बरं. तो ॲक्टर आहे. तो ललित कला केंद्राचा, तो 2020-19चा पास आउट आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. तो बरेच नाटक करतो आणि तो थिएटरमध्ये असतो, बरेच करतो. भाऊ आहे, माझी बायको आहे. ऑलमोस्ट सगळं घरातलं वातावरण आमचं त्याचं असल्यामुळे त्या गोष्टी त्याला लहानपणापासूनच झाल्या आहेत त्या. आणि कबीर, तू कोणाकडनं तुझे फेवरेट ॲक्टर्स कोण आहेत? विकी कौशल, विकी कौशलची कुठलीही बघितली तू? छावा. छावा बघितला? वा. आणि कोण आवडतं तुला? कोणाकडनं तुला असं वाटतं की हा खूप भारी ॲक्टिंग करतो, याच्याकडनं शिकायला पाहिजे? विकी कौशलच. एक आहे फिल्म बनवली तुम्ही, आता बनवली, हम्म. पण त्याच्यानंतर प्रोसेस संपत नाही. त्याच्यानंतर येतं पोस्ट प्रोडक्शन. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात की आता याच्यानंतर फिल्म रिलीज करायची आहे, कुठे करायची आहे. एक असतं आर्ट डायनॅमिक्स, ते तुम्ही क्रॅक केलं, जसं जसं बनवून टाकलं. एक असतं कॉमर्स डायनॅमिक्स, की त्याच्यानंतर फिल्म आपल्याला सबमिट करायची आहे, फिल्म इकडे पाठवायची आहे, तिकडे पाठवायची आहे. हे सगळ्यामध्ये तुम्ही कसं कोणाकडनं माहिती केलं, किंवा हे सगळं सेल्फ स्टडी होतं तुमचं? कसं एकंदरीत पोस्ट प्रोडक्शन नंतरचा हा जो पार्ट होता, नॅशनल अवॉर्डसाठी फिल्म जाते, त्याच्या आधी बऱ्याच ठिकाणी फिल्म पाठवायला लागते, ती पण एक प्रोसेस असते. तर मग इथे जायला पाहिजे, हे करायला पाहिजे, याच्याकरता कोणी तुमची हेल्प केली? आम्ही एक एडिट केली ती फिल्म आणि ते सीन्स आधीचे सेटवरती लावून ते एका फेस्टिवलला महत्त्वाच्या पाठवली होती, तिकडे सिलेक्ट झाली ती फिल्म. ही आपल्या याच्यात जिप्सी. फिल्मबद्दल बोलतोय, जिप्सीत बद्दल? जिप्सी. ओके. ती म्हणजे पीपला सिलेक्ट झाली ती, बरं. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, बरं. एवढ्या प्रेस्टिजियस फेस्टिवलला. हम्म. पण आम्हाला ती फायनल ड्राफ्ट देण्यासाठी त्यांनी काहीतरी 1 महिन्याचा पिरियड दिला होता आम्हाला. आता मग त्याच्यानंतर मग आम्हाला अजून काही सीन शूट करायचे होते एक्स्ट्रा, तर ते आम्ही ती फिल्म तेवढ्या दिवसामध्ये पीपला 1 महिन्याभरामध्ये जे पोस्ट प्रोडक्शन होतं थोडंसं राहिलं होतं ते केलं आणि ते पाठवून दिली. त्याच्यानंतर मग ती कान्सला सिलेक्ट झाली. मग कान्सच्या वेळेस आम्हाला काही शॉट्स आणखीन एक्स्ट्रा घ्यायचे होते, ते आमचं बजेट संपल्यामुळे राहिलं होतं, पण ते फक्त कबीरचे एकट्याचे होते. त्यानंतर पण आम्ही मग शूट केलं. मी जवळजवळ आम्ही मे टू मार्च, मे 2022 ते मार्च 2023पर्यंत शूट केली फिल्म. आणि ह्याच्यानंतर सगळ्यात मोठा टास्क होता की ती फेस्टिवलला पाठवण्यासाठी एक अमाऊंट लागते, त्याचं मार्केटिंग करावं लागतं. हां, तुम्ही जे आत्ता बोललात की तुम्हाला ते माहिती होती का, तर माहिती होती मला, कारण ही माझी पहिली फिल्म नव्हती पाठवण्याची. बरं. कारण डिरेक्टर म्हणून जरी पहिली असली तर मी आधी जे असोसिएट म्हणून केल्या त्या फिल्म्स पाठवल्या होत्या, स्वतः पाठवल्या होत्या. मी स्वतः शॉर्ट फिल्म्स आधी केल्या होत्या. ती सुरमा होती, त्याच्या आधी पण 1-2 फिल्म्स होत्या. तिथं मला सगळं माहीत होतं, कशा पाठवायच्या, कसं करायचं, काय, ते सगळ्या गोष्टी माहीत होत्या. पण पुन्हा फंडिंगचा मुद्दा आला, फंडिंग नव्हतं. तर मग अशा करत आम्ही परत आणखी आम्हाला फायनान्स घ्यावा लागला. नंतर आम्ही मधल्या काळामध्ये पहिलं शेड्यूल जे तुम्हाला सांगितलं सोलापूरचं, हो. ते संपल्यानंतर आम्हाला फायनान्स घ्यावा लागला. त्याच्यानंतर आणखीन पोस्ट प्रोडक्शनसाठी फायनान्स घ्यावा लागला, फेस्टिवलला पाठवण्यासाठी फायनान्स घ्यावा लागला. पण नंतर मग फायनान्स पण घेणं एवढं शक्य नव्हतं. मग मला जेवढं फेस्टिवल मी काही एक लिस्ट काढली, जे फेस्टिवल्स आहेत की ज्यांना जे फ्रीमध्ये आहेत त्यांना पाठवल्या. काही फेस्टिवल्स असे आहेत की ज्यांना मी रिक्वेस्ट केली की मला तुम्ही Participate करू. करू शकता का. त्यातले काही फेस्टिवलनी मला खूप मदत केली की त्यांनी नाही पैसे घेतले माझ्याकडनं, ते त्यांनी केले. पण ज्यांना शक्य नव्हतं, आता फॉरेनचे जे काही फेस्टिवल्स आहेत मोठे, तिकडे मला नाही पाठवता आले फॉरेनचे बरेच फेस्टिवल. ते दुःख आहे खूप मोठं मला, कारण मी बनवलीच होती त्यासाठी फिल्म, पण नाही पाठवू शकलो, कारण त्यांचं अमाऊंट सगळ्या फेस्टिवलच्या फीज सगळ्या डॉलरमध्ये होत्या आणि ते मला शक्य नव्हतं. म्हणजे
मोठमोठे फेस्टिवल्स आहेत, म्हणजे त्यांचे 10,000 15,000 20,000 पण काय फेस्टिवलचे आहेत प्राईज. एकाची तर 18 होती. तर ती नाही पाठवता आली मला, तर ती मिस झालं, मला नाही पाठवू शकलो ते. आता इथपर्यंत येऊन पोचलं. आता ती नॅशनलला मी तुम्हाला नॅशनलला पण पाठवायची होती मला, त्याच वेळेस मला इफीला पण पाठवायची होती. एकच महिन्यात पाठवायची होती दोन्हीकडे. तर तिथं पण मला जवळजवळ 40,000 लागणार होते. तुम्ही हे नॅशनल अवॉर्डसाठी म्हणत आहे? हां, त्याचं मी तुम्हाला नंतर सांगतो. मी ती फीज भरण्यासाठी मी आत्ता थोड्या दिवसामध्ये सोशल मीडियावरती रिलीजच्या वेळेस ती पोस्ट करणार आहे. ती नॅशनलचे पैसे पाठवण्यासाठी मी कसे गोळा केले, मी काय काम केलं, कोणाला माहीत नव्हतं मी काय काम केलं. त्याचे माझ्याकडे फोटोज वगैरे आहेत. मी त्याची एक सोशल मीडियावरती नंतर रिलीजच्या वेळेस करेन पोस्ट. तर मला 40,000 लागणार होते. म्हणजे फीज होत्या त्यांच्या, आय थिंक 12,000 फीज होत्या. हार्ड डिस्क लागणार होते दोन्हीकडे पाठवायला, आणि सगळं पाठवण्याचे पैसे वगैरे मिळून असे मला 40 लागणार होते. पैसे नव्हते माझ्याकडं. करायचं काय, पावसाळ्याचे दिवस. तर एक मी काम केलं त्या पिरियडमध्ये, एक वेगळं काम केलं मी, आणि ते तसे पैसे गोळा केले. आणि काय, माझा एक फायनान्सर आहे, त्या फायनान्सरने थोडे पैसे दिले मला, पण मला जास्त लागणार होते आणखीन. तर तसे पैसे गोळा केले आणि मी नॅशनलला आणि इफीला पाठवली. तर मला इतका आनंद होतो की इफीला ती फिल्म सिलेक्ट झाली. इफीला फक्त मराठी 3च फिल्म सिलेक्ट झाल्या होत्या, ज्याच्यामध्ये जिप्सी होती, आणि 2च कॉम्पिटिशनला होत्या. जिप्सी आणि आणखी एक फिल्म, तशा 2च कॉम्पिटिशनला होत्या. त्याच्यात 3 कॅटेगरीमध्ये सिलेक्ट होतं. तर मला जेव्हा मी ते ऐकलं ना, माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि नॅशनलचं तर वेगळीच गोष्ट आहे, ते सांगूच शकत नाही, असं आहे ते. मी आता फक्त शेवटच्या 2 आठवड्यांबद्दल विचारतोय. कशी लाईफ बदलली आहे आता कम्प्लिटली? म्हणजे फक्त हे सगळं तुम्ही जे सांगितलं त्याच्यानंतर आतापर्यंत जेव्हापासून मीडियामध्ये ह्या बातम्या यायला लागल्या, फोन कॉल्स यायला लागले असतील, इतर लोक ओळखीतले जे क्रूमध्ये होते, म्हणजे सगळ्यांचं एकंदरीत कसं रिॲक्शन राहिलं आहे, आणि आतापर्यंत किती जणांनी, म्हणजे इंडस्ट्रीमधले लोक कसे, एकंदरीत काय मागचे 2 आठवड्यातलं सांगा जेव्हापासून अनाऊन्स झालं? खरं तर हे म्हणजे मी आधी फक्त बघितलं होतं. मी ज्या डिरेक्टरबरोबर काम केलं आहे त्यांचं हे सगळं यश किंवा ह्या गोष्टी, आता फार यश मिळवलं अशातलं मी बोलत नाही अजिबात, अजून बरंच पुढं जायचं आहे. पण जे आत्तापर्यंत ज्या टप्प्यावरती आलो आहे, ते ह्या 2 आठवड्यामध्ये इतकं काही घडलं. आणि म्हणजे तुम्ही आता जसं म्हणताय तसं की बऱ्याच गोष्टी चेंज झाल्या. म्हणजे इतके इंटरव्ह्यूज झालेत, इतके मीडियामध्ये सगळ्या न्यूज आहेत. आणि आणखीन पण म्हणजे आता मी कंटिन्यू मग ब्रेकमध्ये बघत होतो, ती मी एका मला एका चॅनलने ती पाठवली की तुमचं हे माहिती बरोबर आहे, करेक्ट आहे, प्रेस नोट पाठवली, ती मी करेक्ट करत होतो. तर ते खरंच खूप चेंज झालं आहे. त्याच्यामध्ये ह्याचं सगळं श्रेय जे आहे ते माझ्या टीमचं आहे. जसं बाकीच्या लोकांनी मी तुम्हाला बोललो निगेटिव्ह गोष्ट, तशी पॉझिटिव्ह गोष्ट पण खूप मोठी आहे. माझे काही जवळचे मित्र आहेत जे माझ्या फिल्ममध्ये होते, जे हितचिंतक आहेत, किंवा मी ज्यांच्याबरोबर काम केलं, जे डिरेक्टर्स आहेत, प्रोड्युसर्स आहेत, त्यांनी खूप मदत केली मला, आउट ऑफ वे जाऊन मदत केली. म्हणून खरं तर फिल्म घडली. माझी फॅमिली सगळ्यात महत्त्वाची आहे, ते फॅमिली आहे. कोर टीम होती माझी त्याच्यामध्ये, त्यांनी खूप मदत केली. त्याच्यामुळं ही फिल्म झाली. असे कितीतरी लोक आहेत, आणखीन मी त्यांचा 1 रुपयाही नाही दिलेला. अजून त्यांचं क्रेडिट आहे, मी आता पुढं देणार आहे त्यांना पैसे. मागितले नाही त्यांनी, उलट मलाच पैसे दिलेले आहेत. अशी लोक आहेत. तर त्यांना जो आनंद वाटला ना, त्याचं समाधान मला खूप वाटलं, माझ्यापेक्षा जास्त, की त्यांनी मला भेटले, फोन केले, आणि सेलिब्रेशन झालं आमचं. तर त्यांना जो आनंद वाटत होता की अरे आपण केलं काहीतरी अचीव, बरं, ती हे त्यांच्यासाठी पहिली गोष्ट नव्हती. त्यांनी बऱ्याच डिरेक्टरबरोबर काम केलं, त्यांनी ते बघितलं, पण माझ्यासाठी ते उभे राहिले. आणि त्यांना तो आज आनंद होतो की आपण एका चांगल्या व्यक्तीवरती ट्रस्ट ठेवला, इतक्या अडचणीतून त्याला साथ सोडली नाही, आणि ते शेवटपर्यंत उभे राहिले. त्यांचा आनंद माझ्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे. म्हणजे मी हे सगळं विचार करत असताना तुम्ही प्रोड्यूस केली, डिरेक्ट केली, कबीरने ॲक्ट केलं. या फिल्मनंतर तुम्हाला असं वाटतं की आणखी तुमच्यासारखे जे इंडिपेंडंट फिल्म मेकर्स आहे, ज्यांना खूप इंडस्ट्रीमध्ये तसं बघायला गेलं तर हिंदी म्हणा, मराठी म्हणा, थोडी एक इतक्या सहजासहजी बाहेरच्या व्यक्तीला चान्स मिळत नाही बनायचं, तर तुम्हाला ते बदल होताना दिसतंय, आणि तुम्ही या सगळ्यातनं स्वतःहून एक फिल्म बनवली आहे, तर कसं बघता तुम्ही या सगळ्याला? हो, ही गोष्ट आहे खरी की फिल्म बनवणं सोपी गोष्ट नाही आहे. ही जसं आधी फिल्म बनवण्याच्या आधी पण हेच बोलत होतो, नंतरही बोलतो आहे, पण आधी जेवढ्या गोष्टी मला असं म्हणजे वाटत नव्हते, तितक्या गोष्टी आत्ता वाटायला लागल्या की खरंच जेवढं मी विचार करत होतो अवघड आहे, त्याच्यापेक्षा खूप अवघड आहे. पण एक गोष्ट ठरली की मी आधी
मला कोणाचं काही आपण असं कोणी गॉडफादर नाही आहे, त्याच्यामुळं मला असं सहजासहजी गोष्ट शक्य नाही झाली. म्हणजे अगदी प्रोड्युसर पासून असेल, टेक्निशियन्स असतील, सगळेच जुळून आणणं गॉडफादर नसल्यामुळं ते शक्य नव्हतं. मग मी स्वतः शोधायला सुरुवात केली, पण ते पण शक्य नाही झालं. दुसरा पर्याय माझा होता, मिळालं नाही म्हणून मी शोधायला सुरुवात केली. शोधून पण सापडलं नाही. मग मी थांबलो नाही. मग विचार केला आता आपणच निर्माण करूयात, आणि हे सगळ्यात मोठा टास्क होता, आपणच करूयात. पण अगदी पहिल्या दिवशी अक्कलकोटमध्ये आम्हाला पहिल्या सीनच्या आधी चहा पाजायला लोकांना पैसे नव्हते. हो. ह्या स्ट्रगलपासून नॅशनल मिळालं इथपर्यंत तो जर्नी आहे, तो खरंच खूप अवघड आहे. पण अशक्य मात्र नव्हता, कारण माझ्याबरोबर आमचे सगळे ही जे आत्ता बोलल्याप्रमाणे सगळी माझी हितचिंतक मित्र, माझे टेक्निशियन होते, माझे घरचे होते, त्यामुळे तो सहज शक्य झालं. बरोबर. कबीर, तुला किती दिवस शाळा मिस करायला लागली रे शूट करायसाठी? इतके दिवस शूट करत होता तर? 1 वर्ष. 1 वर्ष? हां, म्हणजे 1 वर्ष म्हणजे सलग नाही गेला नाही असं नाही. हां. मग तुम्हाला आता ते शाळेबद्दल बोलतो, मला फार सांगावंसं वाटतं शाळेबद्दल, हो. कारण त्यांनी खूप सपोर्ट केला आहे. शाळेबद्दल सांगतो. शाळेचं नाव काय तुझ्या? शिवछत्रपती प्राथमिक व बाल मंदिर, अच्छा. आणि कुठे आहे शाळा तुझी? कोंडवा. ओके. तर संजय घोडके सर त्याचे वर्ग शिक्षक आहेत. फार अप्रतिम शिक्षक आहेत ते. म्हणजे शिक्षक म्हणून त्याच्या व्यतिरिक्त ते खूपच म्हणजे विद्यार्थ्यांना सपोर्ट करतात. आज कबीरला घडवण्यामध्ये जेवढं काही आमच्या सगळ्यांचं आहे, त्याला तेवढा सपोर्ट त्यांचा झाला म्हणून ती शक्य आहे. त्यांच्या खाटपे मॅडम म्हणून मुख्याध्यापिका आहेत, त्या आहेत. बाकी इतर शिक्षक वर्ग इतका सपोर्ट करतात म्हणजे आमचं ते शूटिंग 1 वर्षभराचा सगळा तो पिरियड होता. 1 वर्षभरामध्ये फक्त त्याला सुट्ट्याच नाही, आता प्रीला पण काही सुट्ट्या लागणार होत्या, त्याच्यानंतर शूटिंगला तर लागणारच होत्या, ते तर दिल्याच त्यांनी. पण त्याच्या व्यतिरिक्त हा जो कॅरेक्टर करत होता त्याची नखं वर्षभर ती वाढवलेली होती आम्ही, केस वाढवलेले होते, ते दात पण तेवढे स्वच्छ घासायचे नव्हते. मग ते मेकअपमध्ये पण बऱ्याच गोष्टी केल्या, पण ते एक माझं तेच होतं की आपण ते रिअलिस्टिक गोष्टी आल्या पाहिजेत, त्या गोष्टी होत्या. आणि त्याला अगदीच आंघोळसुद्धा एकदम व्यवस्थित नव्हती करायची होती, साबणाने स्वच्छ वगैरे सगळं करत. तर वर्षभर त्या गोष्टी त्यांनी शाळेने सवलत दिली. नखं तशीच वाढवली होती, केस वाढवले होते, या सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या. इतकंच नाही, आत्ता आम्ही जे राज्य शासनाचा 61वा राज्य पुरस्कार झाला, ज्याच्यामध्ये जिप्सीला आम्हाला 8 अवॉर्ड्स मिळाले. तर ते अवॉर्ड्स सेरेमनी आत्ता 5 ऑगस्टला होती, आणि आम्ही मुंबईला जाणार होतो. तर आम्ही सगळी फॅमिली जाणार होतो. तर त्याचे जे वर्ग शिक्षक आहेत घोडके सर म्हणले मी पण येतो. मग म्हणलं ठीक आहे, जाऊयात सर. मग आम्ही गाडी केली होती. ते म्हणले नाही, मी माझी गाडी घेऊन येतो. तर त्यांनी स्वतः त्यांची गाडी घेऊन आमची फॅमिली पूर्ण स्वतः चालवत आले मुंबईला. परत आम्हाला घरी आणून सोडलं. दुसऱ्या दिवशी त्यांचा पेपर होता. मला 5-6 वाजले घरी यायला. दुसऱ्या दिवशी 11 वाजता शाळेमध्ये पेपर होता. तरी पण ते सगळं त्यांनी ते केलं. ते इतकं सपोर्ट करत होते. फिल्मला आता नॅशनल अवॉर्ड म्हणजे जेव्हापासून तुला मिळालं आहे, तुझ्या मित्रांचं शाळेतल्या वगैरे काय रिएक्शन आहे? त्यांना माहितीच नाही काय मिळालं, फक्त कॉंग्रॅच्युलेशन्स. अच्छा. आणि असं शाळेमध्ये तुझे टीचर, प्रिन्सिपल मॅम सगळ्यांसमोर असं असेंब्लीमध्ये वगैरे काही कौतुक झालं तुझं? हां, अगदी. शनिवारी पीटी पिरियड असतो ना, हां. मग ते पीटी करायला होतात. वर त्यांनी बोलले आता कबीरला नॅशनल मिळाल्यात, त्या जोरदार टाळ्या वाजवून द्या. या. आणि आता पुढे काय करायचं आहे कबीर तुला आता? पिक्चर अच्छा. कुठे मग आता फक्त मराठी करणार की हिंदी? दोन्ही करणार. मग आता नॅशनल तर तू ऑलरेडी मिळालं रे तुला, आता मग आता सरळ ऑस्कर? आता कोणाबरोबर काम करायचं तुला? हिंदीमध्ये कोणाबरोबर काम करायचंय? विक्की कौशल बरोबरच करायचंय. विक्की कौशलला एकदम जेवढे पण त्याच्यानंतर आता रोल्स करेल तो, त्याला माहिती आहे की माझा बालपणाचा कॅरेक्टर कोण करू शकतो. अमेझिंग. आणि आता हे सगळं होत असताना तुमच्याकरता पुढे म्हणजे काही म्हणजे आता तर सहज न्यूज अनाऊन्स झाली आहे, पण आता पुढचे प्रोजेक्ट्स वगैरे बद्दल तुमचं काय प्लॅनिंग आहे? हो, मध्यंतरी एक मी अनाऊन्स पण केली होती फिल्म.
त्याचं प्री रायटिंग चालू आहे. राईट. त्याच्यानंतर आणखीन एका स्टुडिओबरोबर मोठ्या एक फिल्मचा प्लॅन चालू आहे. आणखी ते लॉक नाही झालेलं, पण ते लवकरच चालू होईल. अशा 2 फिल्मचं माझं काम चालू आहे सध्या. आणि आम्हाला सगळ्यांना जिप्सी कधी बघायला मिळणार? हो, ते मलाही खूप ती उत्सुकता आहे. कारण बऱ्याच इंडस्ट्रीमधल्या पण बऱ्याच लोकांना नाही पाहता आली. आणि बाकी ऑडियन्स तर बरेच आहेत ज्यांनी आम्हाला शूट जिकडे केलं आम्ही तिकडचे काही मित्र आहेत, त्यांना सगळ्यांनाच बघायचे आहे. तर आत्ता आमचा प्लॅन चालू आहे की आम्ही येत्या 2-3 महिन्यामध्ये दिवाळीच्या दरम्यान किंवा नंतर बरं. रिलीजचा प्लॅन चालू आहे आमचा. तर ते एक काही लोकांबरोबर स्टुडिओंबरोबर बोलणी चालू आहेत. तर ते होईल ह्या 2-3 महिन्यामध्ये. तर आम्ही दिवाळीमध्ये रिलीज करतो आहे. तुमची दोघांची पण जर्नी इतकी इन्स्पायरिंग होती. मला स्वतःला असं वाटत होतं की अरे आपण करत काय हो? म्हणजे मला असं वाटतं आज जेवढे पण लोक आपलं पॉडकास्ट बघत असतील त्यांना पण त्यांना पण एक नवीन प्रेरणा मिळाली असेल. आणि तुमच्या दोघांचं जितकं कौतुक करायचं तितकं कमी आहे. आणि पूर्ण टीमतर्फे तुम्ही इतका वेळात वेळ काढून आला, इतकं भरभरून बोललात आणि आमच्याबरोबर इतक्या गप्पा मारल्या, त्याकरता तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. सगळ्यात आधी मी तुमचं आणि सगळ्या टीमचं मी खूप आभार मानतो. कारण मला तुम्ही इथं बोलवलंत आणि अगदी मी पहिल्यांदाच की ज्या गोष्टी कुठंच शेअर नाही केल्या. कारण मी ठरवलं होतं की फिल्मचं काहीतरी होईपर्यंत उगीच ह्या गोष्टी नाही बोलल्या पाहिजे. ती मनात ठेवल्या होत्या. ते तसं साठून राहतं. तर ती पहिल्यांदा मी तुमच्यासमोर त्या गोष्टी शेअर केल्या. माझ्या डोक्यात मी ठेवलं, म्हणजे आत्तापर्यंत ठरवलं होतं की नाही बोलायचं, पण तुमच्याशी बोलताना एवढे पॉझिटिव्ह वाईब्स वाटले की मी ते बोलून गेलो. आणि त्याच्याबद्दल थँक्यू की तुम्ही मला बोलवलंत. आणि थँक्यू माझी टीम की ज्यांच्यामुळं आज इथपर्यंत पोचले, नॅशनलपर्यंत, स्टेटपर्यंत पोचलो. माझे हितचिंतक आहेत, टीम आहे, माझी फॅमिली आहे, त्यांचाही मी खूप आभारी आहे. त्याच्या आधी मला एक ऑडियन्सला एक गोष्ट सांगावीशी वाटते किंवा एक आव्हान करावंसं वाटते. तर बोलली तर चालेल ना? हां प्लीज. तर नमस्कार, मी शशी खंदारे, जिप्सी या मराठी चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. जिप्सी ही फिल्म आत्तापर्यंत आत्ता तुम्ही ऐकल्याप्रमाणे बऱ्याच अडचणीचा सामना करत इथपर्यंत पोचलो आहे आम्ही. जे आत्ता सांगितल्या त्या पण फार कमी होत्या, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. मला त्या अडचणी आणि ह्याच्याबद्दल नाही बोलायचं, पण माझं एक स्वप्न होतं की आपली पहिली फिल्म ऑडियन्सपर्यंत पोचली पाहिजे, थिएटरला लागली पाहिजे, लोकांनी बघितली पाहिजे. तर हे करत असताना बऱ्याच अडचणी येतात. ती होईलच, रिलीज होणारच आहे. पण मला वाटतं की ती रिलीज झाल्यानंतर एक बऱ्याच वेळा सामान्य ऑडियन्स किंवा फिल्ममेकरचं नाही म्हणता येणार की जे ऑडियन्स आहे त्यांना कदाचित माझं ऑब्झर्वेशन असं वाटत असतं की ही फेस्टिवलची फिल्म आहे, तर ही फक्त म्हणजे बरंच वाटतं की अरे खूप थिएटरला कशाला जाऊन बघायची, फेस्टिवलमध्ये एवढे अवॉर्ड्स मिळालेत किंवा बोर वगैरे असं. तर मला ऑडियन्सला वाटतं की तुम्ही जसं कमर्शियल सिनेमाला सपोर्ट करता, तसं अशा ज्या सिनेमा आहेत त्यांनाही केला तर माझ्यासारखा डिरेक्टर असेल, निर्मातासुद्धा ॲक्च्युली मीच आहे, तर त्यांना एक नव्यानं उभारी मिळेल आणि ते पुन्हा नवीन फिल्म करण्याची धाडस करतील. तर मी एक विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना की मी एवढ्या अडचणीतून फिल्म केली म्हणून तुम्ही येऊन बघा असं म्हणत नाही आहे. तुम्ही येऊन थिएटरला बघा, तुम्हाला नक्की फिल्म आवडेल आणि मग त्याच्यावरती तुम्ही रिव्ह्यू द्या. तर आम्ही दिवाळीपर्यंत रिलीज करायचा प्लॅन करतो आहे. नक्की या. थँक्यू. कबीर, कसं वाटलं तुला इंटरव्ह्यू? खूप छान. ओके, थँक्यू सर. थँक्यू कबीर. कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड? आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आजचा पॉडकास्ट घेत असताना मला हा प्रश्न पडला, महाराष्ट्रात शशी सरांसारखे किती इंडिपेंडंट फिल्म मेकर्स असतील ज्यांना असं वाटत असेल की यार आपला अजून अंत नाही, आपली सुरुवात आहे. आणि हाच आमचा प्रयत्न होता की आजच्या एपिसोडमधनं तुमच्यामधला शशी जागा हो आणि कबीरमधला इनोसन्स तर खरंच भावून गेला. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच नवीन इन्स्पायरिंग स्टोरीसह. तोपर्यंत स्टे ट्यून्ड ओनली ऑन देसी पॉड.